शूटिंग आटोपून घरी आली आणि झोपली. सकाळी काही प्रतिसाद देत नव्हती जुई गडकरी. रडून रडून आईचे झाले हाल बेहाल. अभिनेत्री जुई गडकरी सध्याच्या घडीला मराठी टेलिव्हिजन विश्वातील टॉपची अभिनेत्री आहे. तिची ठरलं तर मग ही मालिका दीर्घकाळापासून टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. याआधी अभिनेत्रीची पुढचं पाऊल ही मालिका खूप गाजली होती. त्या मालिकेनंतर जुईने ब्रेक घेतला आणि याचं मोठं कारण होतं तिचं आजारपण. वैयक्तिक आयुष्यात जुई आजारपणाचा सामना करत होती. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जुईने म्हटलं की तिचा मणका डिजनरेट झाला होता. पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्यूमर झाला होता आणि त्यामुळे ती आई होऊ शकत नाही अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. त्यावेळी जुई अवघ्या 27 वर्षांची होती. जुईचं आजारपण एवढं वाढलं की ती कोमात जाईल की काय अशी भीती होती. तर जुईच्या आजारपणाविषयी बोलताना तिचे वडील असे म्हणतात की आमच्या तिघांमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहिली नव्हती. आम्हाला माहित होतं की नक्की काय आहे. तिलाही माहित होतं, कारण तिच्यापासून लपून काही फायदा नव्हता. शेवटी नशिबात जे लिहिलं आहे ते बघू काय होतंय असं म्हटलं. तिने यामध्ये जास्त मेहनत घेतली. तिने स्वतःवर काम केलं आणि आज ती सक्षमपणे उभी आहे. डॉक्टरांनी हात टेकले होते पण ती उभी राहिली. जुईचे वडील म्हणाले, आम्ही जर टेन्शन घेतलं असतं तर तिचं काय झालं असतं. तेव्हा ते म्हणतात, समस्या येत राहतात पण त्यामुळे हरून जाणं आणि नैराश्यात जाणं हे कधीच करू नये. जुईच्या आई म्हणाली की त्यांना समजत नव्हतं की जुई जागेवरून का उठत नाहीये. जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर म्हणाले की तिला ऍडमिट करा, पण हे सेलिब्रिटी नर्स वगैरे उपचाराआधी तिच्या भोवती फोटो काढायला लागल्या. त्यामुळे आम्ही तिला नेहमीच्या रुग्णालयामध्ये न नेता दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्यावर उपचार केले. त्यावेळेचा प्रसंग सांगताना जुईच्या आई म्हणतात, त्यांनी डॉक्टरांना सांगितलं होतं की काय झालं हे त्यांनाही कळलं नाही. रात्री शूटिंगवरून आल्यानंतर जुई झोपली आणि सकाळी तिला उठताच येत नव्हतं. त्यांनी तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही प्रतिसाद देत नव्हती. जुईच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हा प्रसंग घडला तेव्हा तिचे वडीलही घरी नव्हते. त्यांच्या मित्रांच्या मदतीने जुईला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. जुईची आई म्हणाली की मला काही कळत नव्हतं, मी फक्त रडत होते. डॉक्टर मला विचारत होतं की नक्की काय झालं, पण काही झालेलंच नव्हतं. ही कशाने कोमात गेली काही कळेच ना. उपचार चालू झाल्यानंतर तिने प्रतिसाद दिला. मी त्यावेळी काहीच करू शकले नाही. फोनाफोनही नाही, फक्त मैत्रिणीला फोन करून कळवलं की असं असं झालंय. यावेळी बोलताना भावूक झालेली जुईची आई हात जोडून म्हणाले की तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. देवाचे आभार मानेन, आमचे दत्तगुरू आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्यामुळे आज जुई उभी आहे. हे वाक्य बोलताना त्यांनी अक्षरशः आवंडा गिळला. आदल्या रात्रीपर्यंत व्यवस्थित असणाऱ्या जुईला अचानक काय झालं याचं आश्चर्य त्यांच्या शेजाऱ्यांनाही वाटलं. त्यांच्या प्रतिक्रियेला जोडून जुई म्हणाली की रात्री मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारून जी झोपली होते त्यानंतर तिला जाग आली ती थेट रुग्णालयात ICU मध्ये. ठरलं तर मग या छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री जुई घराघरात पोहोचत आहे. स्टार प्रवाहावरील ही मालिका TRPच्या शर्यतीत देखील पहिल्या क्रमांकावर असते. मालिकेत तिने साकारलेल्या सायलीच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत. कल्याणी या मालिकेच्या माध्यमातून जुईला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. आजवर तिने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. कर्जतला राहणाऱ्या जुई गडकरीचा ठरलं तर मग पर्यंतचा प्रवास खूप कमाल होता. जुई म्हणते, एकत्र कुटुंबात मी लहानाची मोठे झाले. आजही आम्ही सर्व कर्जतला एकत्र राहतो. माझं शिक्षण नवी मुंबईत नेरूळमध्ये झालं. त्यावेळी कर्जतला चांगल्या शाळा नसल्याने नेरूळला आत्याजवळ मी राहायला गेले. उल्हासनगरच्या CHM कॉलेजमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केलं. माझं लहानपण खूप संगीतमय गेलं. माझे वडील संगीतकार असल्यामुळे घरात दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या तालीम होत असायच्या. त्यामुळे मला संगीताची गोडी लागली. उल्हासनगरमधील CHM कॉलेजमध्ये मी BMM इन ॲडव्हर्टायझिंग केलं. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग इन PR मध्ये मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुढे बेरिंकर इन्स्टिट्यूटमधून MBA इन मार्केटिंग केलं. उपांत्य विशारदपर्यंत गाण्याचंही शिक्षण घेतलं. हार्मोनियमच्या 5 परीक्षा दिल्या. कथ्थकच्याही 3 परीक्षा झाल्या आहेत. कुटुंबाबद्दल बोलताना जुई गडकरी म्हणते, एका चांगल्या आणि एकत्र कुटुंबात माझा जन्म झाला. भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धती ही गोष्ट मला खूप आवडते. पूर्वी कर्जतला आमचा वाडा होता.
वाडा पाडून पुढे त्याची सोसायटी केली. आम्ही सगळे गडकरी याच सोसायटीमध्ये राहतो. सगळे सणवार आम्ही एकत्र साजरे करतो. त्यामुळे कर्जतला जायला मला नेहमीच आवडतं. माझ्या कुटुंबातील सर्व मंडळी खूप सपोर्टिव्ह आहेत. माझ्या फील्डच्या गरजा कुटुंबाला माहीत आहेत. माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. कुटुंबात मी सर्वांची लाडकी आहे. जुई म्हणते, अभिनय क्षेत्रात यायचंही मी अजिबात ठरवलं नव्हतं. माझ्या एका मैत्रिणीसोबत मी एनडी स्टुडिओला गेले होते. त्यावेळी खरं तर तिला ऑडिशन द्यायची होती. दरम्यान तिथे ऑडिशन देणाऱ्यांनी मला देखील ऑडिशन द्यायला लावली आणि बाजीराव मस्तानी या मालिकेसाठी माझं सिलेक्शन झालं. या कामानंतर दुसरं काम, दुसऱ्यातून तिसरं असं होत गेलं. दरम्यान मी मास्टर करत होते. कर्जतच्या कर्जतमध्ये स्टुडिओ आहे, मजा येईल असा विचार करत त्यावेळी खरं तर मी काम करत गेले. जुई गडकरी म्हणाले, माझा प्रवास कायम चढता राहिला असं मी म्हणणार नाही. तब्येतीच्या कारणामध्ये मध्ये 3 वर्ष गॅप झाला. त्या 3 वर्षात खूप ऑफर्स येत होत्या. हे 3 वर्ष मी स्वतःसाठी घेतलेला गॅप होता. पण तरीही माझा प्रवास चढता राहिला असं चाहत्यांना वाटतं. याचं श्रेय देखील त्यांनाच जातं. प्रत्येक कलाकार, प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो. प्रामाणिकपणे काम करण्यावर माझा भर असतो. पण प्रेक्षकांनी आपल्याला स्वीकारणं, आपल्याला पसंत करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. 3 वर्षांच्या गॅपमध्ये मी पूर्णपणे स्वतःला वेळ दिला. या क्षेत्रात माझं फॅमिली बॅकग्राऊंड नव्हतं. तरी देखील मेहनत करायची, काम मिळवायचं. माझ्या नशिबाने मला चांगली कामं मिळत गेली. इंडस्ट्रीत काम करून आता 13 वर्ष झाली आहेत. या 13 वर्षात मला अनेक गोष्टी शिकता आल्या. काय करायला हवं, काय नाही केलं पाहिजे, असे सगळ्या प्रकारचे अनुभव आले. आणि हा संपूर्ण प्रवास मी एन्जॉय केला आहे. जुईला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.